सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी पावसावे, तुझ्या दासबोधास का बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरू रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सदाशिवसमारंभं शंकराचार्यमध्यमम् अस्मदाचार्यपर्यन्तं वन्दे गुरुपरम्पराम्. अष्टवर्षे चतुर्वेदो, द्वादशे सर्वशास्त्रविद, षोडशे कृतवान् भाष्यं, द्वात्रिंशत् मुनिरभ्यगत. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद आद्यशंकराचार्य कृत प्रश्नोत्तरी या ग्रंथावर आपण आता विचार करत आहोत. आत्तापर्यंत आपण पहिला 3 श्लोकांचा विचार केला. प्रत्येक श्लोकामध्ये काही प्रश्न विचारले आणि त्याची थोडक्यामध्ये उत्तरं पण दिलेली आहेत. मागे मी म्हणल्यासारखे कोर्टाच्या समरी ट्रायल जे आपण म्हणतो त्याप्रमाणे हे उत्तरं आहेत. अगदी थोडक्यात उत्तरं आहेत. त्याचं विश्लेषण आपण आपल्या पद्धतीने, आपल्या क्षमतेने, आपली कुवत पाहून करत आहोत. पण हे काही परिपूर्ण आहे असं नाही. यापेक्षा अजून खूप मोठा विस्तार याचा होऊ शकतो एवढं आपल्या लक्षात येतं. आणि काहीतरी खूप छान नवीन अशी दृष्टी जी आहे ती अशा ग्रंथांच्या वाचनाने आपल्याला मिळत जाते. म्हणून आपण हा असा प्रयत्न करायचा अल्पसा. अपार संसार समुद्रमध्ये सम्मज्जतो मे शरणम किमस्ती, गुरो कृपालो कृपया वदयतत् विश्वेश पादांबुज दीर्घ नौका. याचा विचार आपण पहिल्यांदा केला की सद्गुरूंच्या चरणपादुका ज्या आहेत त्या आपल्याला संसार समुद्रातून तरुण नेऊ शकतात, त्याच नेतात. इतर गोष्टी सगळीकडे कमी पडतात, पण सद्गुरू जे आहेत खऱ्या अर्थाने आपल्याला पार करणारे आहेत. दुसऱ्या विषयामध्ये आपण दुसऱ्या श्लोकामध्ये पाहिलं की बद्ध कोण आणि मुक्ती कशात आहे. अगदी सोपी व्याख्या त्यांनी केलेली आहे. जो विषयावर आसक्त आहे, विषयामध्ये आसक्त आहे, तो बद्ध आहे. आणि विषयांचा ज्याच्या ठिकाणी वैराग्य आहे तो मुक्त आहे. त्यानंतर आहे भयंकर नरक कुठे आहे, तर ते आपल्या शरीरातच आहे. म्हणजे स्वर्गप्राप्ती म्हणजे काय की माणसाच्या तृष्णेचा नाश होणे. मला हवं आहे, मला हे पाहिजे, ते पाहिजे, ही जे आहे ही वृत्ती आहे तिचा नाश होणं म्हणजेच स्वर्गप्राप्ती आहे. हे आपण पाहिलं. आणि नंतर आता आपण तिसऱ्या श्लोकाचा विचार करत आहोत. संसार कशाने जिंकला जातो, त्यानंतर मोक्ष कशामुळे मिळतो, त्यानंतर नरकाचे मुख्य द्वार कोणते आणि स्वर्ग कशाने मिळतो. या ठिकाणी आपल्याला हे विवेचन आपलं सुरू आहे. आता संसार जिंकणे, 2 गोष्टी या ठिकाणी. संसार जिंकणे म्हणजे कसा जिंकला जातो की संसार हा शब्दच असा आहे की संसार म्हणजे स्रंसरती इति संसार. हा म्हणजे जो क्षणाक्षणाला सरत जातो, ज्याला क्षणाक्षणाला क्षय होतो, कमी कमी होत जातो किंवा नाशवान जो आहे त्याला संसार असं म्हणतो आपण. तर क्षणाक्षणाला सरत जाणार तो संसार. म्हणजे प्रत्येक क्षणी आपण लक्षात घ्या. आपण बऱ्याच वेळेस काय होतं की एखादी गोष्ट इतक्या सहजपणे आपल्यासमोर होत असते की त्यामध्ये काही बदल झाला हे सुद्धा आपल्या लक्षात येत नाही. जसं एक झाडाकडे आपण पाहिलं, रोज आपल्या घरासमोर एक झाड असतं, त्या झाडाकडे आपण पाहतो, रोज पाहतो. पण त्यातील काही पानं गळून जातात, नवीन पानं पुन्हा येतात. पण गळून जाणारी पानं आणि पुन्हा येणारी पानं या दोघांचा म्हणजे काय म्हणतात त्याला, सिंक्रोनायझेशन अशा प्रकारे झालेलं असतं की त्यामध्ये काही बदल होतं हे आपल्या लक्षातच येत नाही. जसं आपल्या शरीराचा आपण विचार केला तर लहानपणी मी कसा दिसत होतो, नंतर तरुणपणी कसा आहे, म्हातारपणी कसा दिसतो आणि शेवटी जाताना मी कसा दिसेल, अशाबद्दलचा विचार आपण केला. म्हणजे खरं म्हणजे ज्यांना सेल बायोलॉजी वगैरे असे विषय ज्यांना माहिती आहेत त्यांच्या लक्षात येत असेल की आपल्या शरीरामधल्या सगळ्या बारीक बारीक जेवढे काही सेल असतील, पेशी असतील, त्या पेशींमध्ये असंख्य पेशी प्रत्येक क्षणाला मरत असतात आणि त्याच क्षणाला दुसऱ्या पेशी निर्माण होत असतात. पण हे भगवंताचं कार्य जे आहे, कोणतं कार्य, तर या नरदेहाचे संबंधे बहुत पावले उत्तम पदे. हे भगवंताचं कार्य. उत्तम पदाची प्राप्ती या नरदेहातूनच होणार आहे, इतर देहातून ती होणार नाही. आणि म्हणून ही जी प्राप्ती आहे ती कोण करून घेत आहे, कोण करून घेत नाही
हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून हा संसार कशाने जिंकला जातो असा आपण विचार करत आहोत, की या सेल्स त्या काही मरतात आणि पुन्हा नव्याने जन्म घेतात. 5 मिनटापूर्वी 5 मिनटानंतर आपण जो असतो त्यामध्ये खूप बदल झालेला असतो, पण तो झपाट्याने इतका होतो की आपल्याला काहीच लक्षात येत नाही. म्हणून आपल्या 15व्या अध्यायाची सुरुवातच आहे, ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम प्राहुरव्यम. अश्वत्थ वृक्षाचं उदाहरण घेतलं आहे. संसार हे अश्वत्थ वृक्षाप्रमाणे आहे. कितीतरी पानं नव्याने येतात, कितीतरी जुनी पानं पडून जातात, पण हे बदल इतक्या झपाट्याने होतात की तो बदल आपल्या लक्षात येत नाही. पण तो बदल कोणाच्या लक्षात येतो, की ज्यांना हे अगदी ठामपणे माहिती आहे की या संसारात सगळ्या गोष्टी परिवर्तनीय आहेत, सगळ्या गोष्टी नाशवान आहेत, त्यामध्ये बदल हा होणारच आहे. किंबहुना बदल होणं हा त्या संसाराचा खरा गुण आहे. आणि म्हणून की संसाराचे अनित्यत्व, हा संसार नित्य नाही हे ज्याने ओळखलं त्यांच्या ठिकाणी त्या संसाराबद्दलची आसक्ती कमी होत जाते. आणि म्हणून साधकासाठी आपल्यासाठी सगळ्यात श्रेयस्कर काय असेल तर आपण आपलं मन जे आहे ते या बदलणाऱ्या गोष्टींमधनं काढून घेतलं पाहिजे. त्याला म्हणायचं संसार जिंकणं. आता जग जिंकणं आणि संसार जिंकणं यामध्ये फरक आहे. जग कसं जिंकता येईल आपल्याला, की ज्यावेळेस आपल्याला या जगामध्ये म्हणजे काय म्हणा, धाक म्हणा, त्याच्या शस्त्राच्या जोरावर, सैन्याच्या जोरावर हे जग आपल्याला जिंकता येतं, बळजबरीने जिंकता येतं. पण असं जग ज्याने ज्याने जिंकलं त्यांची कथा आपल्याला पाहिली आपण, की नेपोलियन आहे, अलेक्झांडर आहे, कितीतरी विश्वविजेते आहेत. पण त्यांच्या ठिकाणी आपण पाहतो की जेव्हा ते जातात, हे शरीर सोडतात, तेव्हा सांगितलं जातं, आता किती खरं आहे कोणास ठाऊक, की त्याला नेताना मात्र त्याने सांगितलं की त्या शवपेटीच्या बाहेर माझे हात उघडे ठेवा. आता हे किती खरं आहे ते मी काय अजून पाहिलेलं नाही. असंच काही आहे का एखाद्या ग्रंथात तर असू शकतं, पण ते त्यातला अर्थ आपण घ्यायचा की शेवटी जाताना आपल्याला सगळ्या गोष्टी इथे सोडून जावं लागतात. हे जर सत्य असेल तर स्वजन जनधनाचा व्यर्थम्या स्वार्थ केला, हे जे आहे समर्थांचं जे सांगणं आहे ते सत्य आहे, हे आपल्याला पटलं पाहिजे. आणि म्हणून हे जग जिंकणं एक वेळ सोपं आहे. जग जिंकणं वेगळं, पण संसार जिंकणं हे वेगळं. संसार म्हणजे जिथे भगवंताचं अस्तित्व आहे त्यालासुद्धा आपल्याला जिंकता आलं पाहिजे. भगवंताचं अस्तित्व कुठे आहे, ते माझ्यामध्ये आहे, तुमच्यामध्ये, प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. पण त्याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे की या ठिकाणी भगवंताचं अधिष्ठान आहे. म्हणून सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील त्याचे, परंतु त्याचे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. ते अधिष्ठान आपण ओळखणं म्हणजे या साधनेला काहीतरी फळ आल्यासारखं आहे. आणि म्हणून आपल्या एका उपनिषदातसुद्धा हेच वाक्य आहे, सर्वत्र भगवंताच्या दृष्टीचा उपदेश, की सगळीकडेच भगवंत आहे ही दृष्टी आपल्याला झाली पाहिजे. ईशावास्य उपनिषद हे त्याचं नावच ईशावास्य, कारण त्याची सुरुवातच या शब्दापासून झाली. ईशावास्यम इदम सर्वम यत्किंच जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजिता मा वृद्ध कस्यचित् धनम. म्हणजे जगात जे काही आहे, जे काही माझ्या दृष्टीला दिसते, जे माझ्या डोळ्याला दिसतं, ते स्थावर असो, जंगम असो, प्राणी असो, मनुष्य असो, काय जे असेल ते, त्या सर्वांची मूळ सत्ता जी आहे ती भगवंताची आहे, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आपल्या स्वतःच्या अहंकारामुळे, आपल्या स्वतःच्या कर्तृत्वामुळे, अहंकर्तृत्व या भावनेमुळे आपल्याला असं वाटतं की हे आपलं आहे, हे मी मिळवलं, हे माझं आहे, म्हणून मी आणि माझं हे जे आपल्या मनामध्ये नक्की असतं. एकदा मी आणि माझं एकदा आपल्या मनामध्ये फिक्स झालं की मग मीच्या विरुद्ध तू किंवा दुसरा, माझं म्हटलं की तुझं, असे शब्द आले आणि त्यामुळे या ठिकाणी भेद निर्माण होतो. आता हा भेद जायचा असेल तर माणसाची बुद्धी आपण ती अशी केली पाहिजे की या ठिकाणचा भेदाचा नाश होईल. आता तो कशाने होईल, की हे सगळं जग जे काय मला दिसत आहे त्यामध्ये सत्ता भगवंताची आहे, माझी नाही. मी करता म्हणसी तेणे तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी यश कीर्ती आणि प्रताप. पण मीच हे करत आहे असं जर म्हणलं तर मात्र ते खोटं ठरणार आहे. त्यामुळे आपल्या स्वतःच्या किंवा दुसऱ्याच्या धनाची अपेक्षा माणसाने ठेवू नये. मा गृध कस्यचित् धनम म्हणून तेन त्यक्तेन भुंजिता. म्हणजे आता ते म्हणतात की जे जे तुमच्या हातामध्ये आहे, जे जे तुम्ही तुमचं समजता त्याचा उपभोग तुम्ही घ्या. उपभोग घेणं वाईट नाही, पण तो उपभोग घेताना ते त्यक्तेनं म्हणजे तो आपण त्याचा त्याग करत आहोत या भावनेने उपभोग घ्या. आता हे कसं की थोडंसं अवघड आहे समजणं,
पण आपल्याला समजायला पाहिजे. हे जर समजलं तर सगळ्या गोष्टी खूप सोप्या आहेत. साधं आपण आईस्क्रीम खातो, अगदी आनंद, आईस्क्रीम समोर आणलं की कोणालाही आनंदच होतो, चला किती छान आहे. पहिल्यांदा जो आनंद असतो तो शेवटचा घास खाताना आनंद त्या ठिकाणी राहत नाही. कारण काय, की ते संपलं याचं दुःख आहे. त्यामुळे याची सुरुवात जरी सुखामध्ये असली, आपल्या वासनेच्या तृप्तीसाठी असली, तरी अंती जे आहे ते अंती ते दुःखच आहे त्या ठिकाणी. त्यामुळे जगामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या मागे जर सुख सुरुवातीला असेल तर शेवटी दुःख आहेच. आणि म्हणून समर्थाने आपल्याला सांगितले, नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे, अति स्वार्थबुद्धी न रे पापसाचे, घडे भोगणे पाप ते कर्म खोटे, न होता मनासारखे दुःख मोठे. म्हणून या ठिकाणी दुसऱ्याचं द्रव्य असो, दुसऱ्याचं जे काय असेल, दुसऱ्याची वस्तू असेल, ते सगळं बळकवणं ही दुष्ट स्वभावाचं आहे. आणि दुष्ट स्वभाव जाऊन चांगला स्वभाव सत्वगुणी विचार माणसाच्या मनामध्ये आणणं म्हणजेच हे सगळं जग भगवंतानी आच्छादलेलं आहे असा विचार मनामध्ये धारण करणं आहे. आणि आता हे जर आच्छादन बघण्याची माणसाला एकदा सवय झाली तर म्हणता येईल की त्या माणसाने हे जग सगळं जिंकलेलं आहे. कारण त्याच्यासाठी तो दुसऱ्याशी वैर करणारच नाही. कारण वैर कोणाशी करायचं, वैर करणं म्हणजे दोन गोष्टी लागतात. एक तर मी पाहिजे आणि माझा शत्रू पाहिजे. पण आता शत्रूच कोणी नाही, मीच जर सगळीकडे नटलेलं आहे तर मी कोणाशी वैर करायचं. मी जर रागवायचं असेल तर मी कोणाला रागवायचं. कारण समोरचा माणूस आणि मी जर एकरूपच आहो तर मी माझ्यावर कसा रागवणार. आणि म्हणून जग जिंकायचं असले किंवा जिंकण्यास महाकठीण आहे. पण यासाठी आपण काय करायचं, काय सोपं आहे सगळ्यात छान, की आपल्या इंद्रियांवर विजय मिळवणं हे सगळ्यात सोपं आहे आणि अवघडसुद्धा आहे. कसं, की ज्यामध्ये या इंद्रियाच्या ठिकाणी अनेक गोष्टी आहेत. आपला आत्मा जो आहे तो आत्मा जर आपल्या देहबुद्धीशी निगडीत झाला, जर देहबुद्धी दृढ असेल तर मी माझ्या मनात येणारा प्रत्येक विचार माझ्या देहाच्या स्वार्थासाठी वापरेल. पण स्वार्थासाठी जर मी वापरत असेल तो माझा वैयक्तिक विचार झाला, तो माझा स्वतःचा स्वार्थ झाला. पण तीच गोष्ट भगवंताने मला दिली आणि म्हणून त्याचा उपयोग मी इतरांसाठी करत आहे असं जर असेल तर मग त्या ठिकाणी दुसऱ्यावर उपकार, परोपकार आणि पुण्य परोपकार पापते परपीडा इथे म्हणलं ते याच दृष्टीने म्हणलेलं आहे. म्हणून संसार जिंकणं हे अवघड आहे, पण ते आपल्याला अशा आपल्यातल्या विचाराने आपल्याला ते जिंकता येतं. आणि म्हणून एकदा आपल्यातला हा आत्मा आहे त्याचं सत्यत्व आपल्याला लक्षात आलं की संसार जिंकला जातो. आणि किंबहुना हा संसार सत्य आहे हा समज हाच मुळामध्ये चुकीचा आहे. संसार सत्य नाही, पण संसाराच्या मागे ज्याचं अधिष्ठान आहे ते अधिष्ठान सत्य आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात, संसार मुळीच नासका, प्रपंच मुळीच नासका, विवेक करावा नेटका, आणि नेटका करता फिका होत जातो. म्हणून विवेक जो आहे तो, कारण संसार जो आहे तो दूर करता येत नाही, जग आपल्यासमोर जे आहे ते आपल्याला दूर करता येत नाही. पण आपल्या विचाराने, विवेकाने आपण त्याचं अस्तित्व आपण ते बाध करू शकतो. बाध करणं हा एक शब्द अनेक वेळा या अध्यात्माच्या ग्रंथामध्ये येतो. आता हे कसं आहे याचं एक उदाहरण देतात, की जसं आता जीवात्मा आहे, जीव आहे जो या ठिकाणी देहामध्ये स्थित असलेला आहे, जो परमेश्वरापासून वेगळा झालेला आहे आणि त्याने एक देह धारण केलेलं आहे. त्या देहामध्ये तो येऊन स्थित झालेला आहे. आता आपलं मूळ स्वरूप जे आहे ते ब्रह्मस्वरूप आहे आणि त्या ब्रह्मस्वरूपाला मिळणं हाच आपला उद्देश आपल्या जीवनामध्ये असला पाहिजे. आता लक्षात घ्या, एक चांगलं शुद्ध असं पाणी आपल्यासमोर आहे आणि दुसरीकडे दुसरं पाणी आहे जे थोडंसं गढूळ आहे, त्यामध्ये काहीतरी मिक्स झालेलं आहे. आता ते गढूळ पाणी जे आहे ते शुद्ध पाण्यामध्ये टाकल्यानंतर काय होईल, की शुद्ध पाणी त्याचं शुद्धत्व जे आहे ते निघून जाईल, पण त्या ठिकाणी ते गढूळ आहे हे आपल्याला लक्षात येतं. पण त्याच्या उलट शुद्ध पाण्यामध्ये दुसरं शुद्ध पाणी एक ग्लासभर घेऊन जर आपण टाकलं तर ते त्याच्याशी एकरूप झालेलं हे आपल्या लक्षात येईल. तर माझं मन जर कलुषित असेल, माझं मन विकारी असेल, की त्या विकारामुळे मी त्या शुद्ध पाण्यालासुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा विकार निर्माण करत आहे. कारण ते मुळामध्ये शुद्ध होतं, पण ते माझ्यातल्या दुर्गुणामुळे आता मला ते सुद्धा अशुद्धच दिसायला लागलं. पण म्हणून आपण आधी शुद्ध होणे, आपण आधी पवित्र होणे आणि त्यावरून मग आपल्याला त्या परब्रह्म कसं असेल याचा विचार मनामध्ये आला होता आणि तो विचार अखंडपणे आपण आपल्या मनाशी धारण केला तर सतत मनन करणं
हे जे आहे ते आत्मा आपला जो आहे तो ब्रह्मरूप होऊ शकतो आणि यालाच खऱ्या अर्थाने मोक्ष म्हणलेलं आहे. आता या ठिकाणी एक पुन्हा प्रश्न येतो की नरक आणि स्वर्ग या ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दलचा विचार आहे की नरकाचे मुख्य द्वार कोणते आणि स्वर्ग कशाने मिळतो. नरकाचे मुख्य द्वार म्हणजे स्त्रीची अभिलाषा, स्त्रीचीच नाही पुरुषाची अभिलाषा, हे दोन्ही आले, स्त्री आणि पुरुष हे दोन्ही आले. आणि म्हणून याचा विचार करताना आपल्याला पुन्हा गीतेच्या श्लोकाकडे जावं लागतं. गीतेमध्ये अनेक श्लोक असे आहेत की या ठिकाणी सांगितलेले, जसं 2ऱ्या अध्यायामध्ये आहे, ध्यायतो विषयान पुसः संगस्तेषु उपजायते संगात संजायते कामः कामात क्रोधोपि जायते. 2ऱ्याच अध्यायात हा श्लोक येतो सांख्ययोगामध्ये की आपलं मन आणि इंद्रिय यांना ताब्यात नाही ठेवलं तर आपण भरकटत जातो. आणि कारण आपलं हे मन जे आहे ते विषयांचं चिंतन करतं. आता विषयाच्या चिंतनामध्ये काय होतं की एखादा विषय मला प्राप्त व्हावा म्हणून मला ते प्राप्त होणं, माझी आसक्ती त्या ठिकाणी असल्यामुळे प्रेम आहे, विशेष प्रेम आहे, म्हणून ते मिळावं, कसंही केलं तर ते मला मिळालं पाहिजे, हा माझ्यामध्ये एक दुर्गुण माझ्यामध्ये प्राप्त होतो आणि तो मिळण्यासाठी मी सगळे माझे प्रयत्न करू लागतो. आता या प्रयत्नाच्या आड जी व्यक्ती येते तिच्यावर आपला क्रोध असतो, कारण ही व्यक्ती नसती तर मला ते प्राप्त झालं असतं, पण हिच्यामुळे मला ते प्राप्त झाले नाही. म्हणून मुळामध्ये विषयाचं चिंतन, त्या चिंतनाने झालेली कृती आणि ते मिळवण्यासाठी असलेली आपलं कर्म, या सगळ्यांच्यामध्ये अडथळा ज्याचा असेल त्याच्यावर आपला क्रोध असतो. आणि म्हणून आपली माणसाची मूळ धारणा जी आहे, मुळी कल्पना दो रूपेतेची झाली, नसे वस्तूची धारणा व्यर्थ गेली. म्हणजे मुळी कल्पना मुळामध्ये एकच आहे, पण ते आपल्याला दोन दिसायला लागतं. दोन कशामुळे? कारण तो आपल्या देहबुद्धीमुळे आपण दोन असं पाहतो, पण मूळ जो आहे भगवंत जो आहे तो भगवंत तो लपून गेलेला आहे. आपण चांगदेवपासष्टीमध्ये झालं पाहिलं आपण की प्रगटे तव तव लपे, जो जेव्हा जेव्हा तो प्रगट होतो, कशाने प्रगट होतो तर विश्वरूपाने. आता विश्वरूपाने भगवंत जेव्हा प्रगट होतो तेव्हा तो स्वतः आपल्याला दिसत नाही आपली साधना नसल्यामुळे. आणि लपे तव तव दिसे, तो जेव्हा लपतो तेव्हा मग साधक विचार करतो की अरे याच्या मागचं तत्व कोणतं आहे, तो आपण पाहायला पाहिजे. आपण आपल्या रघुनाथ स्वामींच्या पोथीमध्ये आपण पाहिलं आहे, रघुनाथ स्वामी त्या जेव्हा 3 दिवस जंगलामध्ये जाऊन बसले आणि त्या ठिकाणी चिंतनामध्ये बसलेले आहेत आणि इकडे आई विचार करते की अजून माझा मुलगा का नाही आला, का नाही आला, असं विचार करत असताना भगवंतांनी त्या ठिकाणी ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि सांगितलं की तुझा मुलगा आता 3 दिवसात परत येईल. आता तोच भगवंत, तोच राम त्या ठिकाणी म्हाताऱ्याचा वेश घेऊन त्या ठिकाणी जातात आणि त्या रघुनाथ स्वामींना पुन्हा घरी आणण्यासाठी कितीतरी प्रयत्न करतात. मग ते म्हणतात की माझा आता संसार सुटलेला आहे, मी आता इथं खूप आनंदात आहे, माझा राम माझ्याबरोबरच आहे, मला आता संसाराची गरज नाही. अशा प्रकारे ते जेव्हा सांगतात तेव्हा तो जो संवाद आहे तो संवादसुद्धा खूप महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. आणि म्हणून ध्यायतो विषयान पुसः संगस्तेषु उपजायते संगात संजायते काम कामात क्रोधोपि जायते. म्हणजे मूळ ह्याचं काय की विषयाचं चिंतन, मनामध्ये विषयाचं चिंतन असेल तर आपली घसरगुंडी ही झालेलीच आहे म्हणून समजावं. आणि म्हणून हा विषयाचं चिंतन हेच नरकाची त्या ठिकाणी सुरुवात आहे. आणि मग ते म्हणतात की एखादा कामनापूर्ती, माझ्या इच्छेच्या पूर्तीसाठी, कामवासनेसाठी जर स्त्री पुरुषाचं चिंतन किंवा पुरुष स्त्रीचं चिंतन करत असेल तर मग ते साधनेपासून तो साधक विचलित होतो. आता अनेक उदाहरणं याच्या आपल्याला पाहता येतं. विश्वामित्र मेनका आहे, कितीतरी उदाहरणं आहेत, त्याबद्दल न बोललेलं बरं, पण त्यातून धडा घेणं हे फार महत्त्वाचं आहे. उलटं दुसरं विवेकानंदांचं उदाहरण आहे पहा, स्वामी विवेकानंदाचं. त्यांना तरुण वयामध्ये त्यांच्या मित्राने एका वेश्येच्या घरी त्यांना नेलं होतं आणि स्वामीजी त्या ठिकाणी गेले आणि तिथे गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण या भलत्याच ठिकाणी आपण आलेलो आहोत. असं पाहिल्याबरोबर आता त्या बाईचं गाणं म्हणायला सुरुवात झाली होती, पण ते स्वर कानावर पडल्याबरोबर ते लगेच थांबले आणि परत जायला निघाले. त्या बाई जे गाणं म्हणत होते त्या गाणं फार महत्त्वाचं आहे. प्रभू मोरे अवगुण चित्त न धरो समदर्शी हे नाम तुम्हारो. म्हणजे प्रभू मोरे अवगुण चित्त न धरो, माझ्यामध्ये अवगुण आहेत हे खरं आहे, पण मुळामध्ये मी सुद्धा ब्रह्मस्वरूप आहे जेवढे तुम्ही आहात. अशा प्रकारचं ते गाणं, ते शब्द, त्याचे अर्थ हे लक्षात आल्याबरोबर ते पुन्हा परत गेले आणि त्या ठिकाणचं तिचं पूर्ण भजन जे आहे ते त्यांनी पूर्ण भजन ऐकलेलं आहे. असंच दुसरीकडे रामकृष्ण परमहंस हे जेव्हा जेव्हा चांगल्या भावामध्ये असतील, आत्मस्थितीमध्ये असतील, तेव्हा ते नरेंद्राला सांगायचे, नरेंद्र एखादं भजन म्हण. आणि
नरेंद्राने भजन म्हणलं की मग लगेच त्यांच्या चित्तवृत्ती एकदम समाधी अवस्थेमध्ये ते जायचे. आणि म्हणजे अशा प्रकारे एकाच वेळेस माणूस म्हणजे पतनसुद्धा घडू शकतं आणि उत्थानसुद्धा होऊ शकतं. आणि यासाठी विवेक पाहिजे, म्हणजे चिंतनाला विवेकाद्वारे एक चांगली दिशा माणसाला देते आली पाहिजे. दुसरीकडे आपण उदाहरण पाहतो, कर्दम आणि देवहूती श्रीमद भागवतातलं 3ऱ्या स्कंदामधलं कपिल महामुनींचा जन्म या ठिकाणी आहे. तिथे कर्दम आणि देवहूती हे पतिपत्नी आहेत, पण त्यांचा एकमेकाकडे पाहण्याचा विचार कसा, ती देवहूती माता आपल्या पतीची कर्दम ऋषींची सेवा करत आहे, कित्येक वर्ष सेवा करत आहे. आणि ही सेवा करत असताना हे अशा प्रकारे भगवंताशी एकरूप झाले होते की पुढे पुढे ते तिला ओळखू पण शकत नव्हते. आणि मग जेव्हा ते विचारतात तू कोण आहेस, तेव्हा ती पुन्हा आपलं जे अस्तित्व आहे, आपलं जे त्या ठिकाणचं कार्य आहे, याची ओळख ती जेव्हा करून देते, तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की ही आपली पत्नी आहे आणि आपली ही सेवा करत आहे. अशा प्रकारचा संसार त्यांचा आहे. आणि म्हणून हे कामनापूर्तीसाठी हे स्त्री पुरुष नाही, पण आपल्या भगवंताच्या कार्यासाठी आपण एकत्र आले आहोत आणि ते कार्य करणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. हीच गोष्ट आपल्याला अनेक उदाहरणांनी दिसते. रामकृष्ण परमहंस आणि माता शारदा यांच्या ठिकाणी आहे. आपले साखरखेड्याचे प्रल्हाद महाराज आहेत, मायबाई आहेत, यांच्या ठिकाणी सुद्धा आहे. आपण महाराजांचं चरित्र वाचलेलं आहे. प्रल्हाद महाराजांचं लग्नाच्या दिवशी महाराजांनी एक माळ घेऊन माईबाईंच्या हातात दिली. महाराज त्यांना म्हणतात, महाराज केव्हा काय म्हणतात, ते बाई म्हणतात, बाई माणूस लग्न का करतो? मग त्या उत्तर देतात, आपल्याला सुख मिळावं. मग म्हणतात, सुख कशात आहे, संसारात आहे का? त्या म्हणतात, नाही, भगवंताच्या नावामध्ये सुख आहे. मग हे जर तुला कळलं तर ही माळ घे आणि जप करत बस. असा संवाद ज्यांचा लग्नाच्या दिवशी या दोघांचा झाला. अशा प्रकारे संसारी असूनही मुक्त, तोची जाणावा संयुक्त, अखंड पाहे युक्तायुक्त विचार नाही. म्हणजे संसारामध्ये आहे पण विदेही अवस्थेने राहत आहेत, असा त्यांचा संसार झाला. ते एकत्रही राहिले, संसारही झाला. आणि मग पुढे आपण पाहतो, जेव्हा महाराज गेले तेव्हा मायबाई महाराजांचं जेव्हा शेवटचं दर्शन घ्यायला गेला, तेव्हा मायबाईंनी महाराजांच्या पार्थिवाला स्पर्शसुद्धा केला नाही. स्पर्शसुद्धा केला नाही. याचं कारण काय? त्या म्हणतात की मी आत्तापर्यंत त्या शरीराला स्पर्श केला नाही, तर आज तरी त्यांना का विटाळू, आणि म्हणून त्यांनी दुडूनच नमस्कार केला. हे जे आहे अशा प्रकारचा संसार जो आहे तो परमार्थाला पोषक आहे. आणि म्हणून या ठिकाणी या संसार जिंकणं याबद्दल म्हणतात की आपल्या सामर्थ्याने जग जिंकणं त्याला शूर म्हणत नाही, पण शूर कोण आहे की ज्याने आपली इंद्रिय जिंकली आहेत त्याला शूर म्हणतात. आता एक पुन्हा वचन येतं त्या ठिकाणी की जितो येनेंद्रिय ग्राम स शूर इति कथ्यते. म्हणजे शूर कोणाला म्हणायचं? बलेन परराष्ट्राने गृह्णत शूरस्तुनोच्यते. जितो येनेंद्रिय ग्राम स शूर इति कथ्यते. शूर कोण आहे? ज्याने आपल्या इंद्रियांना जिंकलेलं आहे. म्हणजे इंद्रिय जिंकण्यामध्ये शौर्य आहे. ते जर आपल्यामध्ये नसेल, आपल्याला आपली इंद्रिय जर जिंकता आली नाही, तर परब्रह्माचा अनुभव आपल्याला येणार नाही. आणि म्हणून इंद्रियावरचा जय जो आहे तो साधकासाठी फार महत्त्वाचा आहे. आणि अशाच प्रकारे अनेक श्लोक आपल्या गीतेमध्ये सुद्धा आहेत. स्थितप्रज्ञाबद्दल जे 2ऱ्या अध्यायामध्ये सांगितलं आहे. अर्जुनाचा प्रश्न होता की स्थिरावला समाधीत स्थितप्रज्ञ कसा असे? कृष्णा सांग कसा बोले, कसा राहे, फिरे कसा. म्हणजे तो कसा वागतो, कसा बोलतो. आणि याचं उत्तर जे दिलेलं आहे ते गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये जवळपास 55 श्लोकापासून या अध्यायाच्या शेवटपर्यंत स्थितप्रज्ञ कसा आहे ते सांगितलं आहे. आणि शेवटी ते सांगतात की म्हणून इंद्रिय ज्याने विषयातून सर्वथा ओढून घेतली आत त्याची प्रज्ञा स्थिरावली. म्हणजे इंद्रियावर जय जो आहे तो म्हणजे हा संसारावर जय आहे. आणि म्हणून पुन्हा जन्म मरण जो आहे याच याच्यामध्ये गुरफटणं, याला नरक म्हटलेलं आहे. आणि मग स्वर्ग काय? तर की आपल्या मोक्षाची प्राप्ती हाच स्वर्ग आहे. आणि याच श्लोकामध्ये पुढे म्हणतात की अहिंसेने स्वर्गाची प्राप्ती होते. अहिंसा हाच स्वर्गप्राप्तीचा मार्ग आहे.
का स्वर्गदा प्राणभृताम अहिंसा. अहिंसा हाच स्वर्गप्राप्तीचा मार्ग आहे. आणि स्वर्ग कशाने मिळतो तर सगळ्या प्राण्यांच्या अहिंसेने. आता अहिंसेने स्वर्ग मिळतो याचा थोडासा विचार करूया. किती वेळ आहे ते पाहूया आपण. आता अहिंसा किंवा हिंसा ही प्रत्यक्ष कृतीनेच होते असं नाही. मनाने पण हिंसा होऊ शकते, शरीराने कृतीने पण होऊ शकते. शरीराने कृतीने झालेली हिंसा म्हणजे दुसऱ्याला मारणं, दुसऱ्याला काहीतरी ओरबडून घेणं, दुसऱ्याच्या ठिकाणी असलेली वस्तू माझी म्हणून आपण ती घेणं आणि त्याला ढकलून देणं, हे जे आहे तमोगुणी स्वभावाची माणसं जी आहेत ते या हिंसेला प्रवृत्त झालेले असतात. आता मनाने केलेली हिंसा कोणती आहे? मनाने केलेली हिंसा म्हणजे मनामध्ये विचार केला एखाद्या गोष्टीचा. पण कलियुगामध्ये एक गुण चांगला आहे की मनाने केलं तर तेवढं पाप नाही, पण कृतीने केलं की पाप आहे. आणि याच कारणामुळे त्या कलीला राजा परीक्षितीने सोडून दिलं होतं की हा कलीचा गुण जो आहे तो फार महत्त्वाचा आहे. आता या ठिकाणी हिंसा जी आहे ती कशी होईल? आता आपल्या इंद्रियाद्वारे, आपल्या वाणीने जास्तीत जास्त हिंसा होते, आपल्या डोळ्यांनी जास्तीत जास्त हिंसा होती. आता आपल्या वाणीने हिंसा कशी होते ते लक्षात घ्या. समर्थांचंच पुन्हा उदाहरण देता येईल आपल्या ओव्या. बरे बोलता सुख वाटते, हे तो प्रत्यय असं येते, तरी मग वाईट बोलावे ते काय निमित्त. आपणास चिमोटा घेतला तेणे कासा विष झाला, आपणावरून दुसऱ्याला राखायचं जावे. म्हणजे मला जर कोणी चिमटा घेतला तर मला दुःख होतं हे जर मला समजतं तर मी दुसऱ्याला चिमटा का घ्यावा, दुसऱ्याशी अद्वा तद्वा का बोलावं. म्हणजे आरे बोलता कार्य येते हे जे आहे. आणि पुन्हा ते म्हणतात पेरिले ते उगवते, उसने द्यावे घ्यावे लागते. म्हणजे आपण जशी कृती करू, बॉल जितका जोरामध्ये आपण जमिनीवर आपटू तेवढ्या जोरामध्ये तो पुन्हा उसळणार आहे. हे जर आपल्याला माहीत असेल तर मी प्रत्येकाशी माझा व्यवहार हा चांगलाच केला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी अजून एक सांगतात की आत्मसंयम योगो नाम अध्याय 6. 6व्या अध्यायामध्ये एक येतं की आता हे होण्यासाठी मी काय केलं पाहिजे की मला स्वतःला सर्वांमध्ये पाहिलं पाहिजे आणि माझ्या स्वतःमध्ये सगळेजण आहेत हे पण मला समजलं पाहिजे. गीतेमधला एक श्लोक आहे, यो माम पश्यती सर्वत्र सर्वंच मयी पश्यती तस्याहम न प्रणश्यामी सच मे न प्रणश्यती. 6व्या अध्यायातला 30वा श्लोक आहे. आमच्याकडे अकोल्याला जे बिर्ला राम मंदिर आहे त्यामध्ये गेल्यानंतर सगळे असे चित्र लावलेले आहेत मार्बलवर आणि त्याखाली गीतेचे श्लोक लिहिले आहेत. त्यामध्ये दरवाजामध्ये आतमध्ये जातानाच किंवा बाहेर येताना हा श्लोक दिसतो, यो माम पश्यती सर्वत्र सर्वंच मयी पश्यती तस्याहम न प्रणश्यामी सच मे न प्रणश्यती. आपल्याला काय पाहायचं की प्राण्यांच्या अहिंसेने. आता हे कसं अहिंसा, आपण हिंसा का करतो? कारण दुसरा वेगळा आहे आणि मी वेगळा आहे असं म्हणून हिंसा होते. पण अहिंसा केव्हा होईल? जेव्हा मीच तो आहे असं म्हटल्यानंतर आपणच आपल्या ठिकाणी आपण आत्महत्याला जेव्हा असतो तेव्हा आपण आपलं सुख कशात आहे, आपलं अंतिम ध्येय काय आहे हे न समजल्यामुळे माणूस आत्महत्या करतो. पण या ठिकाणी आहे की जो सर्वांच्या ठिकाणी भगवंताला पाहतो आणि भगवंत म्हणतात की माझ्या ठिकाणी सर्व भूत मात्र आहेत अशी ज्याची दृष्टी आहे त्याच्यासाठी मी अदृश्य नाही आणि तो माझ्यासाठी सुद्धा अदृश्य नाही. म्हणजे ज्या भक्ताला सर्व ठिकाणी मीच दिसतो आणि माझ्या एकट्या मूर्तीमध्ये, माझ्या एकटा त्या विग्रहामध्ये तो सर्व जग समाविष्ट आहे एवढं ज्ञान ज्याला झालं, ही दृष्टी ज्याला आली त्याच्यासाठी मी सगळीकडे उघड उघड परमात्मा आहे आणि तो माझ्यासाठी स्पष्टपणे दिसतो. कसा दिसतो? स्वामी विवेकानंद जेव्हा नरेंद्र जेव्हा विचारतात रामकृष्ण परमहंसाला की तुम्ही देव पाहिला आहे का, तुम्ही त्याच्याशी बोलला आहात का, असं म्हटल्यानंतर ते म्हणतात की जेवढ्या स्पष्टतेने मी तुला पाहतो, जेवढ्या स्पष्टतेने मी तुझ्याशी बोलतो, तेवढ्या स्पष्टतेने मी कालीमातेशी बोलत असतो. आता हा जो अनुभव आहे तो अनुभव म्हणजेच की प्रत्येक प्राणीमात्रांमध्ये भगवंत आहे ही दृष्टी जी आहे ती त्याने दिली. आणि म्हणून या ठिकाणी अजून एक उदाहरण सांगता येतं की आपल्या प्रल्हाद महाराजांचं आहे. त्यांची भक्तमंडळी अनेक तीर्थक्षेत्रामध्ये गेली आणि सगळीकडे जाऊन जेव्हा त्यांच्याकडे परत आली तेव्हा ते म्हणतात, भक्त म्हणतात की महाराज आम्ही सगळीकडे गेलो पण प्रत्येक ठिकाणी आम्हाला तिथली देवतेची मूर्ती दिसत नव्हती, पण त्या ठिकाणी आम्हाला तुमचंच दर्शन झालं. आता महाराज त्यांना सांगतात
हे सगळं चांगलं आहे, आता इथेच बसा आणि आता माझ्यामध्येच हे सर्व आहे अशी दृष्टी तुम्ही प्राप्त करा. म्हणजेच यो मां पश्यति सर्वत्र सर्वंच मयी पश्यति तसे अहम न प्रणश्यामी सच मे न प्रणश्यति. तर अशी दृष्टी जेव्हा येईल तेव्हा माणूस या अहिंसेच्या तत्त्वाचा तो विचार करेल, हिंसा सोडून देईल. म्हणून स्वर्ग कशाने मिळतो हा जो शंकराचार्यांचा प्रश्न आहे त्याचं उत्तर जे आहे, सर्व प्राण्यांच्या ठिकाणी अहिंसेने वागणं ह्या ठिकाणी यातच खरा स्वर्ग आहे. आपल्या तुकडोजी महाराजांचं एक गीत आहे, हर वेश में तू हर देश में तू तेरे नाम अनेक तू एक ही है. हर देश में प्रत्येक देशात, हर वेश में प्रत्येक रूपामध्ये सुद्धा तूच आहेस. तुझे नाव जरी वेगळे वेगळे असले तरी तू एकही आहे. म्हणजेच प्रत्येक ठिकाणी भगवंताचं अधिष्ठान पाहणं यालाच ईशावास्य वृत्ती असं म्हणलेलं आहे. ईशावास्यम इदम सर्वम यत्किंचित जगत्याम जगत. त्याच भगवंताने या ठिकाणच्या सगळ्या वस्तूंना आच्छादित केलेलं आहे, ही दृष्टी येणं. आता अशी दृष्टी ज्याला आली त्याच्या ठिकाणी घृणा स्वार्थ ही वृत्ती कशी येऊ शकेल. म्हणून घृणा आणि स्वार्थ या दोन्ही वृत्तींना ही ईशावास्य वृत्ती जी आहे ती छेद देते. म्हणजे त्याच्या ठिकाणी घृणा आणि स्वार्थ कधी राहणार नाही. अशा रीतीने आपल्या ठिकाणी असणारे षड्विकार जे आहेत त्यांचा नाश झाल्यावर, पापाचा नाश झाल्यावर स्वर्गप्राप्ती म्हणजे अजून दुसरं काय असणार आहे की आपण याच देही याच डोळा आणि मुक्तीचा सोहळा जो पाहणं आहे तो यासाठी सांगितला आहे. आणि म्हणून स्वर्ग ही जी कल्पना आहे त्या स्वर्गाचा एक दुसरा अर्थ चांगल्या प्रकारे दिला आहे. स्वर्ग म्हणजे जो सर्वश्रेष्ठ आहे तेच सर्व, महतो महीयान. आणि सर्वश्रेष्ठ काय असणार आहे की परब्रह्म हे एकच तत्त्व आहे जे सर्वश्रेष्ठ आहे आणि त्याच्याशी एकरूप होणं ह्याच खऱ्या अर्थाने मोक्ष आहे. अन्यथा प्रत्येक जीव आपल्या ठिकाणी देहबुद्धीने स्थित असतो आणि देहबुद्धी आहे तोपर्यंत जन्म आणि मरण आणि हे पुन्हा पुन्हा येणे आणि जाणे हे सगळं आहे. पण हे जर थांबवायचं असेल तर अशा प्रकारची दृष्टी आपल्याला प्राप्त झाली पाहिजे आणि ती दृष्टी प्राप्त होणं हे साधकासाठी महत्त्वाचं आहे. आणि म्हणून अशा रीतीने आपण आज या श्लोकाचा अर्थ पाहिला. तर चौथा श्लोक. आता पुढच्या वेळेस आपण अजून पुढे विचार करू. आज अनायसर रामचंद्र महाराज आपले जे आहेत ते दुसऱ्या कामासाठी गेलेत, म्हणजे त्या काय म्हणतात त्याला तुमच्या वॅक्सिनच्या ह्याच्यासाठी. त्यामुळे तिथे किती वेळ लागतो काय नाही सांगता येत नाही. म्हणून त्याने मला फोन केला होता. म्हणून त्याचा फायदा घेऊन आपण थोडंसं पुढे सरकलो या 32 श्लोकामध्ये. एवढंच आहे. म्हणजे कारण कोणी असं पण आपण आपल्या ह्याच्याने तो मार्गक्रमण एक एक पाऊल जरी आपण केलं पुढे 100 किलोमीटरमधनं 2 पावलं जरी केले तर 100 किलोमीटरमधले 2 पावलं कमी झाले याचाच आनंद मानायचा आणि मार्गक्रमण करत राहायचं. जय जय रघुवीर समर्थ. कल्याणकरी रामराया म्हणतो. कल्याणकरी रामराया रामराया कल्याणकरी रामराया जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी कल्याणकरी रामराया रामराया कल्याणकरी रामराया. तळमळ तळमळ होतची आहे होतची आहे हे जन हाती धरी दयाळा कल्याणकरी रामराया रामराया कल्याणकरी रामराया. अपराधी जन चुकतची गेले चुकतची गेले तुझा तूची साबरी दयाळा कल्याणकरी रामराया रामराया कल्याणकरी रामराया. कठीण त्यावरी कठीणची झाले कठीणची झाले आता न दिसे उरी दयाळा कल्याणकरी रामराया रामराया कल्याणकरी रामराया. कोठे जावे
काय करावे काय करावे आरंभिली बहरी दयाळा कल्याण करी राम राया राम राया कल्याण करी राम राया दास म्हणे आम्ही केले पावलो दयेसी नाही सरी दयाळा कल्याण करी राम राया कल्याण करी राम राया जनहित विवरी जनहित विवरी कल्याण करी राम राया कल्याण करी राम राया राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय महारुद्र हनुमान की जय श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ. छान झालं रत्नावळीकर सर. हो धन्यवाद धन्यवाद. हो मी देशमुख बोलतोय. हो हो नरक आणि आपल्यातच कसं आहे फार सुंदर सांगितलं तुम्ही. हो चांगलं. आणि गीते प्रल्हाद महाराज फार सुरेख झाले. हां अतिशय सोप्या वाटत. हो 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 चांगलं चालेल धन्यवाद.